नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। शिळखुर्म्यातनं गुंगीचं औषध देऊन पीडितांचं लैंगिक शोषण, तपास यंत्रणांचा संशय। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता। व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, तर कळंब ढोकी परिसरात पेट्रोल पंप बंद, तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपांवर मोठी गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ। सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर सुद्धा रायगडमध्ये वाहतूक कोंडी। इंदापूर, लोणेरे, माणगाव या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। पुण्याकडे मुंबईहून जाणाऱ्या परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर हाताळ। पुणे मुंबई मिसिंग लिंकवर चालकांची गफलत, फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ। लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा हा गोंधळ। विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर, 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक। तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम, नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। तर पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की मग भाजपचा उदय? TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज।